त्यावेळेला सीमेला गाडी आमची लागते की नाही त्यावेळेला सगळ्यात मोठा आनंद आमचा तो असतो. आम्हाला फायनलचं बक्षीस असं 1 नंबर पाहिजे असं नाही. आम्हाला फक्त की नाही 50 रुपयाचा गुलाल शिव महत्वाचा असतो बैलांच्यासाठी आणि आमच्यासाठी. पैसे आम्हाला नको आहेत. हे गुलाल आणि 50 रुपयाचा गुलाल आणि बैल फायनलला पळायला पाहिजे ही सगळ्यात मोठा आमचा आनंद आहे. बरोबर नाद पाहिजे. नादाशिवाय काय आहे हो, ज्याला नाद आहे तोच बैल पळवतो. आणि आयऱ्या गायऱ्याचं काम नव्हतं बैल पळवायचं. आणि 1,00,000-2,00,000 कोट्या दिशेने यायची की नाही माणसं, ह्यांचं काम नव्हतं बैल पळवायचं. ज्याला नाद आहे तो ₹1,00,000 खर्च करेल पण सुट्टी नाही देणार. महाराष्ट्रामध्ये गेल्या 8 वर्षापासून बैलगाडी शर्यत बंद होती. मात्र न्यायालयाच्या निकालानंतर बैलगाडी शर्यत सुरू झाली आणि आता गावोगावी ही बैलगाडी शर्यतीचा एकंदरीत सगळा उत्साह पाहायला मिळतोय. आणि सातारा जिल्ह्यात तर खरं तर बैलगाडी शर्यत म्हणजे शेतकऱ्यांचा जीव की प्राण असतो. तुम्ही मागं बघताय ह्या खिलार जातीचा हा खिलार क्रॉस आहे बरोबर ना. म्हैसूर आणि खिलारचा क्रॉस आहे. बऱ्याच वेळा खिलार जातीची ही जी जनावरं असतात ती पळायला खूप चांगली मानली जातात. खरं तर ह्याची जोपासनासुद्धा अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. म्हणजे अगदी पोटच्या मुलासारखी या ठिकाणी जोपासना करायला लागते. आणि आता ही बैलगाडी शर्यत सुरू झाल्यामुळं खऱ्या अर्थानं जे खिलार गायी कमी झाल्या होत्या या खिलार गायी यामुळं वाढतील. खिलार जातीला खरंच तर महत्त्व येईल. देशी ज्या म्हणतो गायी आणि देशी जे खोंड आहेत याला खूप चांगल्या पद्धतीनं मागणी निर्माण होईल. आणि एक बैलगाडीचा थरार म्हणजे जो खूप पाहण्यासारखा थरार असतो. माझ्यासोबत ड्रायव्हर आहेत जे कराड तालुक्यातील वडगावचे आहेत, मालक ड्रायव्हर आहेत. मला एक सांगा, ह्या बैलाची जोपासना कशी केली जाते? हा बैल आहे का नाही, हा बैलाची जोपासना आम्ही त्याला मैदानावर घेऊन येताना सकाळच्या पारी थोडीच चंदी चारतो. थोडी चंदी चारून थोडी वैरण चारतो. नाहीतर दिवसभर आम्ही त्याला दिवसभर काय अन्न वैरण बिरण काय टाकत नाही. पण मैदानावर गेल्यानंतर घरी त्याची जी जोपासना असती एखाद्या माणसाची बाळाची सकट जोपासना करत नाही एवढी आम्ही त्याची जोपासना करतो. एवढी जोपासना करतो की गेल्यानंतर आम्ही त्याला पहिल्यांदा वैरण टाकतो. वैरण टाकल्यानंतर त्याला पाणी पाजतो. पाणी पाजल्यानंतर त्याला थोड्या वेळाने चंदी चारतो. चंदी म्हणजे खपरी पेंड, गहूभुस्सा, आट्टा आणि मकाचुनी आणि उडीद डाळ हे 5-6 प्रकारचं आम्ही खाद्य त्याला एकत्र करून भिजवून चारतो. मला एक सांगा, एक बैल जर तयार करायचा असेल शर्यतीचा तर किती खर्च येतो सरासरी वर्षाला आणि कसं बसतं? कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो, बैलाला जर आपण बारका जर बच्चा घेतला तर बच्चा घेतानाच आपण 35-40-50 हजार रुपयेपर्यंत घेतो. तो बिगर शिकवलेला म्हणजे त्याचा जन्म होऊन 7-8 महिने झाल्यानंतर आपण ती वासरू घेतो. आणि तिथनं पुढं ती वासरू घेताना त्याचा कमीत कमी महिन्याला वर्षाचा होस्तोर महिन्याला 15,000 ते 20,000 रुपयेपर्यंतचा खर्च आहे त्याचा. मैदानावर नेणे, त्याला तालीम देणे, त्याला खाया घालणे आणि चंदी बिंदी काय असेल ती त्याचं वेगवेगळे. मला एक सांगा, तुम्ही मालक आहे, ड्रायव्हर आहे, सगळं आहे. ह्या बैलगाड्याच्या थराराची शेवटी सेकंद जी म्हणतो का नाही ती खूप म्हणजे अंगावर आणण्याचे असतात. शेवटचा थरार कसा असतो? शेवटचा थरार म्हणजे काय, गाडी गट पास करून येते. गट पास करून आल्यावर जो थरार असतो तो वेगळा. गट पास करून आल्यावर सीमेला गाडी पळायला जाते तो सगळ्यात मोठा आमचा म्हणजे क्षणिक. म्हणजे असं वाटतं ज्या वेळेला सीमेला गाडी आमची लागते की नाही त्यावेळेला सगळ्यात मोठा आनंद आमचा तो असतो. आम्हाला फायनलचं बक्षीस असं 1 नंबर पाहिजे असं नाही. आम्हाला फक्त की नाही 50 रुपयाचा गुलाल शिव महत्वाचा असतो बैलांच्यासाठी आणि आमच्यासाठी. पैसे आम्हाला नको आहेत. हे गुलाल आणि 50 रुपयाचा गुलाल आणि बैल फायनलला पळायला पाहिजे ही सगळ्यात मोठा आमचा आनंद आहे. बरोबर आहे. खरं तर यांनी सांगितलं आम्हाला बक्षीस महत्त्वाचं नाही. 50 रुपयाचा गुलाल आणि सेमीफायनलनंतर ही गाडी जरी आली तरी तो जो आनंद आहे तो गगनात मावणं असा जो गुलाल आहे. खरं तर हे नादाशिवाय होत नाही. बरोबर. नाद पाहिजे. नादाशिवाय काय आहे हो, ज्याला नाद आहे तोच बैल पळवतो. आणि आयऱ्या गायऱ्याचं काम नव्हतं बैल पळवायचं. आणि 1,00,000-2,00,000 कोट्या दिशेने यायची की नाही माणसं, ह्यांचं काम नव्हतं बैल पळवायचं. ज्याला नाद आहे तो ₹1,00,000 खर्च करेल पण सुट्टी नाही देणार. एकमेव स्पर्धा असतील की कोण 1 नंबर कोण 2 नंबर त्याचं घेणं देणं नाही. मात्र नाद करून या बैल खिलारी असेल
ही बैलं पाळणं आणि ती शर्यतीसाठी तयार करणं, प्रत्येक शर्यतीसाठी एकमेकाची स्पर्धा जरी असली तरी मैत्रीपूर्ण स्पर्धा इथं पाहायला मिळते. आणि खरंच एक महाराष्ट्राचं खऱ्या अर्थानं हे भाग्य मानलं पाहिजे की या महाराष्ट्रात अशा पद्धतीनं खिलार जातीची जनावरं वाढत आहेत आणि यासारखे शेतकरीसुद्धा त्याची जोपासना लाखो रुपये देऊन करतायत एवढं मात्र नक्की. कॅमेरा पर्सन सागरसह विकास भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, सातारा.